ताई आपलं नाव? नमस्कार, मी रुपाली संदेश पवार, आगरी सेना वसी विरार महिला अध्यक्ष आहे. ताई काय समस्या आहेत आपल्या? समस्या आमच्या फेरीवाल्यांच्या आहे. गेले 5 वर्ष आम्ही सतत त्याचा महानगरपालिकेने पेपरवर्क करत आहेत, पण महानगरपालिका झोपलेल्याचं सोंग घेऊन झोपलेली आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला रिस्पॉन्सच देत नाहीये. ते फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत की आज करतो उद्या करतो. आमच्या फेरीवाल्यांचा 2014, 2015 आणि 2016 असे आमचे सर्वे झालेले आहेत. जर सर्वे झालेले आहेत तर महानगरपालिका आमच्या फेरीवाल्यांना लायसन का देत नाहीये? आणि राहिला प्रश्न, अजूनपर्यंत तर एवढ्या वर्षात आम्हाला लायसन दिलेलं नाहीये आणि अजून पावतीचा कर वाढलेला आहे. पावती कर जिकडे 30 रुपये होता तिकडे आता 100, 120 असा केलेला आहे. तर आम्हाला तुम्ही लायसन देत नाही आणि तुम्ही कर एवढा वाढवून ठेवलेला आहे की आम्ही कर भरायचा की आम्ही महानगरपालिकेची गाडी आली की आम्ही पळून जायचो. पावतीवाला येतो, त्याची पावती घेतो आणि परत महानगरपालिकेची गाडी येते. म्हणजे आम्ही पावती पण द्यायची, महानगरपालिकेच्या गाडीला पण तोंड द्यायचं. मग आम्ही करायचं काय? म्हणजे आम्ही इकडचे सगळे भूमिपुत्र आहेत, आम्ही काय बाहेरून आलेले नाहीयेत. आम्ही इकडचे रहिवासी आहेत. आणि गेल्या जेव्हा ईस्ट वेस्टचा ब्रिज नव्हता तेव्हापासून तिकडे भाजी विकतायत. गेले 30 ते 35, 40 वर्ष आता ह्या आजी आहेत, ह्या बघा, ह्यांचं वय बघू शकता तुम्ही. म्हणजे किती वर्षापासून तिकडे भाजी विकतायत. मग आम्हाला जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही इकडून उठणार नाही. आता मागणी काय आपली? आमची मागणी हीच आहे की आम्हाला लायसन देण्यात यावं. आमचा जो हक्क आहे तो आम्हाला देण्यात यावं. आम्हाला वसई विरारमध्ये सगळेजण बोलतायत की फेरीवाले अनधिकृत आहेत. जर आमचा रितसर जर सर्वे झालेला आहे तर आम्ही अनधिकृत कसे? तुम्ही पालिकेला यावर काय लेटर दिलेले आहे? गेले 4 ते 5 वर्ष आमच्याकडे प्रूफ आहे, रिसिव्ह आहेत. गेले 4 ते 5 वर्ष झाले आम्ही पेपरवर्क करत आहेत, पण महानगरपालिकेने एकदाही आम्हाला बोलवलेलं नाहीये आणि आमच्या समस्यांना तोंड दिलेलं नाहीये. हे बघा, हे आहे 2022, हे आहे 2022, हे आत्ताच आहे. हे सुद्धा 22 मध्ये आहे. आम्ही पूर्ण लिस्ट सकट दिलेला आहे. म्हणजे असे भरपूर आहेत आमच्याकडे, पण महानगरपालिका आम्हाला उत्तर देत नाहीये. त्यांच्यावर सर्वे झालेली सर्वांची लिस्ट पण आहे. जे 2014 मध्ये आमचा सर्वे झालेला आहे आणि ह्या लोकांना आम्ही म्हणजे सर्वांना आश्वासने नगरपालिका आम्हाला देत आले आहेत. अजूनपर्यंत यांनी आम्हाला म्हणजे काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे. आम्ही फक्त चक्करच टाकत आहोत. अजूनपर्यंत यांनी आम्हाला या नाचं उत्तर सुद्धा दिलेलं नाही आहे. तर आज आम्ही एवढ्या मैदानामध्ये आले. आमच्या मागे एक तर सर्वात बेस्ट आमच्यावाले आगरी सेना, आमचे कैलाश काका आणि त्या मदत आमची रुपाली ताई यांच्या मदतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आगरी सेना जिंदाबाद, आगरी सेना जिंदाबाद.